गॅसवरती कधी व्हॅसलीन टाकून बघितलं आहे का? नसेल बघितलं तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही नक्की टाकणार आहात, कारण मी तुम्हाला रोज तुमचा गॅस जर खूप घाण होत असेल तर त्यापासून सुटका या व्हॅसलीनने नक्की मिळणार आहे. कसं काय, त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ नक्की बघावा लागेल. तर चला, कोणताही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूयात. आता बघा ना, रोज आपल्याला गॅस ओटा असेल साफ करावाच लागतो. आता सगळ्यांची साफ करण्याची जी काही टेक्निक आहे ती वेगवेगळी आहे. कोणी निरमाचं पाणी करतं, त्यानंतर साफ करतं, किंवा हा ज्याचं त्याचं बघा, कोणी धुवून साफ करतं किंवा कोणी पुसूनच साफ करतं. आता धुवून जर साफ केलं रोज तर त्याचे नुकसान काय आहे मी आधीच सांगितलेलं आहे. ते व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की बघा. तर रोज तुम्ही कशा पद्धतीने साफ करू शकता, तर मी इकडे बघा, मी काय करते, गरम पाणीच घेते. मला सकाळ असो किंवा संध्याकाळ असो, मला क्लीन करायचं असेल तर मी गरम पाण्याचाच वापर करते. त्यामध्ये मी डिशवॉश लिक्विड टाकलेलं आहे. आता ह्या डिशवॉश लिक्विड जास्त दिवस जाण्याकरिता आणि पैशांची बचत होण्याकरिता सुद्धा मी एक ट्रिक फॉलो करत असते. ती ट्रिकसुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, आणि तुम्हीसुद्धा ती ट्रिक फॉलो करा. जर तुम्हाला 1 महिना हे डिशवॉश लिक्विड जात असेल तर ते नक्कीच 1.5 ते 2 महिना जाणार आहे. आता तुम्ही जेही गरम पाणी किंवा निरमाही घेत असाल ना, तर तुमच्याने तुम्ही ज्या पद्धतीने साफ करता त्याच पद्धतीने घ्यायचं आहे. पण कधीतरी अशा पद्धतीने सुद्धा साफ करून बघा, आणि गरम पाण्याचा शक्यतोवर जे आहे यूज करा, कारण आपण फोडणी देत असतो आणि कुठेतरी तेलकट वगैरे डाग इकडे तिकडे उडत असतात. त्या कारणाने कसं होतं की आपण हे नको धुवायला म्हणून पुसून घ्यायचं असलं ना, तर हे गरम पाणी असल्या कारणाने पूर्ण चिकटपणा निघून जातो. ठीक आहे. आणि जर काही उतूसुद्धा गेलं असेल, ते निघत नसेल, तर गरम पाण्याने ते अगदी इझिली निघतं. आपल्याला धुवायची अशी काहीच गरज पडत नाही. आता बर्नर कसे साफ करायचे यावरती ऑलरेडी मी व्हिडिओज बनवलेले आहेत, पण रोज तुम्ही कशा पद्धतीने गॅस आणि गॅस ओट्याची साफसफाई केली पाहिजे ते आज मी इथे सांगणार आहे. आणि कोणकोणत्या टिप्स तुम्हाला ज्या आहेत त्या खूप कामी येतील तेही मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर तुम्ही गॅस पुसण्यासाठी हा वेगळाच असा टॉवेल म्हणा किंवा छोटा रुमाल असेल तो नेहमी ठेवायला पाहिजे, आणि रोज हा रुमाल चेंज झाला पाहिजे, आणि तो गरम पाण्यात भिजू घालून नंतर धुतला गेला पाहिजे. म्हणजे त्यामधली जी काही दुर्गंधी वगैरे आहे, काही वास वगैरे येतो ना स्ट्रॉंग, तो पूर्णतः निघून जातो. आणि तो व्यवस्थित वाळला की तुम्ही ऑब्झर्व करा, जर तुम्ही गरम पाण्यात भिजू घातलं तर त्याचा स्मेल पूर्ण निघून जातो. आता रोज जेव्हा तुम्ही पुसता तर फक्त वरनंच पुसायचं नाही. आता बाजूच्या गॅसचे जे काही बाजू आहेत त्यासुद्धा पुसायच्या, कारण तिथे ना मळ साचत चालतो. त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला नेहमी पुसत राहायचं आहे. आणि स्टँड वगैरे सुद्धा थोडेसे पुसून घ्यायचे. त्यानंतर आपण फोडणी देतो तर सगळे काही फोडणीचे डाग आहे ते मागच्या भिंतीवरती नक्की उडत असतात. मग अशा वेळेस ते साफ करणंसुद्धा गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला या सोल्युशनचा वापर करायचा. आता इन केस जर तुमच्या गॅस ओट्यावरती तुम्ही काही ठेवत असाल सामान वगैरे, तर ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या साफ होणं गरजेचं आहे. आता ना मी तुम्हाला यामध्ये एक डिफरन्स दाखवणार आहे. तुम्ही धुतल्यानंतरसुद्धा सेमच गॅस चमकणार आहे, आणि पुसून घेतल्यानंतरसुद्धा सेमच गॅस चमकणार आहे. आता बघा, आपण आपल्या गॅस ओट्यावरती जे आहे अशा पद्धतीने काही सामान ठेवतो, कोणाचं नसेलही, पण जर जागा खूप कमी असेल तर मग आपल्याला ठेवावं लागतं. मग आपण असं बघा ठेवत असतो, तर तेलाची कॅटली वगैरे असते ना, तर त्याच्याखाली नेहमी असं पृष्ठ ठेवायचं. म्हणजे काय, जर तेल वगैरे सांडलं ना तर ते पृष्ठ व्यवस्थित ॲब्झॉर्ब करतं. खालची जी काही फरशी आहे ना ती बिलकुल तेलकट होत नाही. आणि हे पृष्ठ खूप तेलकट झालं की मग तुम्ही हे नक्कीच चेंज करू शकता. आता हे नसेल ठेवायचं तर यूज अँड थ्रोचे डब्बे असतात बघा, त्याचं झाकण जरी वापरलं तरी तुम्ही चालेल, किंवा मग एखादी स्टीलची जुनी तुमच्याकडे प्लेट वगैरे असेल तर त्याचा वापर केला तरी चालेल. तर मी रोज अशाच पद्धतीने सकाळ संध्याकाळ नेहमी साफ करत असते. आणि आता भांडे पडलेले आहेत तर भांडे धुण्याच्या आधी मी अशा पद्धतीने नेहमी साफ करत असते. म्हणजे कसं होतं की हे साफ केल्यानंतर लगेच जे आहे
ते भांडेसुद्धा घासून सगळं गॅस ओटा क्लीन होतं, बेसिनसुद्धा क्लीन होतात आणि त्याची नळंसुद्धा साफ होतात. म्हणजे एकदा का आपण किचनमधनं बाहेर पडलं तर पुन्हा किचनमध्ये साफसफाई करण्यासाठी यायचं काम पडत नाही. मग पूर्ण झाडून वगैरे घेऊन आणि मग पुसून घेत असते पूर्ण घरं. तर अशा पद्धतीने माझं रुटीन असतं. तर मी असं बिलकुल करत नाही की स्वयंपाक झाल्यानंतर राहू द्या ते तसंच आणि नंतर पुसू. स्वयंपाक झाल्याबरोबर लगेच पुसायला घेते. म्हणजे कसं त्याला अगदी 2 ते 5 मिनटं लागतात आणि आपलं कामसुद्धा होऊन जातं. तर चला आता मी तुम्हाला ना रिझल्ट दाखवते. तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने गॅस हा चमकायला लागलेला आहे. आता बऱ्याचदा काय होतं की हा गॅस आपण धुतो ना, तर त्यामुळे सुद्धा नुकसान होतं. त्यामुळे अशा पद्धतीने साफ करा. सो तुम्ही बघू शकता भिंत असेल, गॅस असेल आणि गॅस ओटा असेल, सगळं काही साफ झालेलं आहे. नक्की या पद्धतीने तुम्ही साफ करा. आता तुम्ही म्हणाल की तू तर व्हॅसलीन म्हटली आहेस, व्हॅसलीनचा इथे काय बरं वापर, तेही सांगणार आहे. तुम्हाला घ्यायचं आहे व्हॅसलीन. बऱ्याचदा असं होतं की आपलं काहीतरी उतू जातं, ठीक आहे. काहीतरी म्हणजे काय, जसं की दूध उतू गेलं, दूध ठेवलं बाबा आणि गेलो दुसरं काम करायला, तर दूध उतू जाणे किंवा भाजी वगैरे थोडीफार सांडणे, चहा उतू जाणे. मग अशा वेळेस इथे व्हॅसलीन खूप मेजर रोल प्ले करतो. आणि बऱ्याचदा जर तुम्ही गॅस खूप दिवस झाले डीप क्लीन केला नसेल, खूप घाण झाली असेल किंवा मग एखाद वेळेस डीप क्लीन केलं तर तो तसाच महिनोमहिने राहावा, त्यासाठी तुम्हाला व्हॅसलीन खूप छान अशा पद्धतीने मदत करणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, टिश्यू पेपर घ्यायचा, नसेल टिश्यू पेपर नरम कपडा घेतला तरीही चालेल, त्याच्यावरती तुम्हाला व्हॅसलीन लावायचं आहे. आता हे व्हॅसलीन गॅसवरती काय काम करणार, तुम्हाला याचे जे आहे अशा पद्धतीने जिथे जिथे डिझाईन आहे तिथे जास्त व्हॅसलीन लावून घ्यायचं आहे बघा. आणि आता या टिश्यू पेपरने पूर्ण याला व्हॅसलीन आपल्याला लावून घ्यायचं आहे. आतूनसुद्धा लावू शकता आणि बाहेरून सगळ्या ठिकाणी गॅसवरती लावायचं. आता आपण हे व्हॅसलीन लावल्याने काय होईल, या व्हॅसलीन या गॅसवरती एक लेअर जे आहे ती फॉर्म होईल व्हॅसलीनची, ठीक आहे. म्हणजे जर काही फोडणी देत असताना काही उडलं वगैरे, तेल वगैरे उडलं किंवा काही उतू गेलं, तर ते काय होईल की गॅसला घाण करणार नाही. गॅसवरतीच पडेल ते, पण ते आपण पुसायला गेलो तर ना अगदी अलगद जे आहे ते निघेल. का, कारण गॅसवरती आपण व्हॅसलीनची लेअर जी आहे ती टाकलेली आहे आणि ते बिलकुल गॅसवरती राहणार नाही, खाली जे आहे ते नक्की पडेल. सो या पद्धतीने तुम्ही नक्की करा. तुम्ही माझ्या म्हणण्याच्या ऐवजी जर तुम्ही करून बघितलं ना, तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळेल, ठीक आहे. ते केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने जर तुम्ही डिशवॉश लिक्विड वापरत असणार तर हे जास्त दिवस टिकण्याकरिता मी तुम्हाला एक खूप मस्त असा हॅक सांगते, तुम्ही हे फॉलो करू शकता. सो आय होप मी तुम्हाला जे काही व्हॅसलीनचा यूज सांगितला गॅससाठी तो तुम्हाला समजला असेल. तुम्हाला डिशवॉश लिक्विड थोडंसं जे आहे बाजूला काढून घ्यायचं आहे आणि बॉटल थोडी रिकामी करायची आहे. नंतर त्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे 2 चमचे मीठ. आता याने काय होईल माहिती का, हे जे लिक्विड असतं हे भरपूर असं घट्ट असतं आणि कुठेतरी याचं आपण म्हणू शकतो जरा जास्त युजेस होतं आणि वाया भरपूर जातं. मग अशा वेळी आपण ना हे घरच्या घरी थोडं डायल्युटेड केलं तर 1 महिना जायच्या ऐवजी ते 2 महिने नक्की जाणार आहे, पण 1.5 महिना नक्की जाणार आहे. कारण भांडे किती आहे त्यानुसार सुद्धा याचा यूज बघा केला जातो. त्यानंतर तुम्हाला यामध्ये घालायचं आहे 1 चमचा भरून बेकिंग सोडा. बेकिंग सोड्याचाच वापर करायचा आहे आणि तुम्ही नेहमी अशा पद्धतीने माझी ही ट्रिक बघून नक्की करा. तुमचे भांडे तर स्वच्छ निघणारच आहे, पण पैशांची नक्की बचत होणार आहे. त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं, शेक करायचं. ह्या सोल्युशनचा वापर भांडे घासण्यासाठी आणि हे सोल्युशन मी गॅस पुसण्यासाठी सुद्धा वापरलेलं आहे. सो आय होप तुम्हाला हे सगळं कळलेलं असेल. व्हॅसलीनचा वापर का केला, रोज गॅस का बरं धुवायचा नाही, रोज कशा पद्धतीने गॅस साफ करायचा आणि लवकर किचनमधनं बाहेर पडायचं असेल तर स्वयंपाक झाल्याबरोबर साफसफाई केली तर आपल्याला भरपूर असा वेळ मिळतो आणि पुन्हा तीच गोष्ट करण्यासाठी जावं लागत नाही. नंतर बघा अशा पद्धतीने शेक केलं तर तुमचं हे मस्त असं लिक्विड तयार झालेलं आहे. चला आता मी तुम्हाला जे आहे ते रिझल्टसुद्धा दाखवते. व्हॅसलीन जे आहे ते तुम्ही लावल्यानंतर ना तुम्ही वाटलंच त्यावरती ना पाणी टाकून बघा, तुम्हाला ते पाणीसुद्धा तरंगलेलं दिसेल. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, यावरती जर काही सांडलं आणि आपण लवकर पुसलं नाही तर ते अगदी जळायला लागतं आणि नंतर ते साफ करायचं म्हटलं तर नाकीनऊ येतात. त्यामुळे आपण एक लेअरच फॉर्म केली की जी गॅसवरती काहीच ठेवू देणार नाही. पाणी जरी सांडलं असेल तर ते खाली झिरपेल आणि काहीही उतू वगैरे गेलं असेल तर ते सुद्धा गॅसवरती राहणार नाही. सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल. असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
आणि तुम्हाला कशा रिलेटेड व्हिडिओ हवा आहे हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. सो मी लवकरात लवकर तो व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर गॅसच नाही तर गॅसचे स्टँडवर सुद्धा तुम्हाला ही लेअर लावून घ्यायची आहे आणि तुम्ही रिझल्ट नक्की बघा, करून बघा आणि मग तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तर चला मग मंडळी, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी.